This call is now being recorded. वाच. कवितेचे प्रकार. कविता हा एक समर्थ असा वाङ्मय प्रकार आहे. मानवाची पहिली अभिव्यक्ती ही काव्यात्मक होती असे मानले जाते. सर्वच भाषांमध्ये कवितेला पुरातन अशी परंपरा आहे. कवितेचे विशुद्ध रूप समजून घ्यायचे असेल तर कवितेच्या प्रकारांकडे आपल्याला यावे लागते. प्राचीन मराठी कवितेपासून ते आजच्या आधुनिक कवितेपर्यंत कवितेचे विविध प्रकार दिसतात. हे प्रकार वेगवेगळे असले तरी अनुभवांचा उत्कट आविष्कार, शब्दांची लयबद्ध रचना व गेयता यांना कवितेच्या प्रकारांमध्ये विशेष स्थान असलेले दिसून येते. कवितेचे स्थूलमानाने छंदोबद्ध व मुक्त छंद असे दोन प्रकार पडतात. छंद, वृत्त, जाती यांचे नियम पाळून केलेली रचना म्हणजे पद्य रचना होय. अशा पद्य रचनेमध्ये चरणांची मात्रा, अक्षरांची संख्या व लयीचे बंधन विशेषत्वाने पाळले जाते. वर्णातील नाद, त्यातील अर्थ व ध्वनीचे आकृतिबंध तयार होतात व रचना श्रवण सुलभ होत जाते. तिथेच कवितेत सौंदर्य निर्मिती सिद्ध होते. अशा या छंदबद्ध प्रकारांच्या कवितेचे स्वरूप सांगता येईल. छंद, वृत्त व जाती यांचे नियम न पाळता ही रचना होऊ शकते. त्याला कुठलेही छंदाचे बंधन नसते. तिथे फक्त आशय व अभिव्यक्तीला महत्त्व प्राप्त झालेले असते. अशा प्रकारच्या कवितेला मुक्त छंद असे म्हणता येईल. मध्ययुगीन कालखंडात अभंग, ओव्या, भारुड, विराणी, आरती, श्लोक, गवळण, स्तोत्र, भूपाळी इत्यादी काव्य प्रकार निर्माण झाले. त्यानंतरच्या काळात लावणी, पोवाडा, फटका असे काही काव्य प्रकार निर्माण झाले व पुढे सुनीत, गझल, हायकू असे आधुनिक काव्य प्रकारातून भाव कविता लिहिली जाऊ लागली. यातीलच काही काव्य प्रकारांचा थोडक्यात परिचय पाहूया. ओवी, अभंग, आरती, विरहिणी, गवळण, भारुड, पोवाडा, लावणी, सुनीत, गीतकाव्य, गझल. हायकू. इथपर्यंत आपण कवितेची चर्चा केली. आज आपल्याला कवितेचे जे प्रकार पाहायचा आहे, म्हणजे उर्वरित जे काव्य प्रकार आहेत ते म्हणजे हायकू, विडंबन, मुक्तछंद, त्यानंतर जे साठोत्तरी कालखंडामध्ये वाङ्मय प्रवाह निर्माण झाले त्यातील ग्रामीण कविता, आदिवासी कविता, दलित कविता, स्त्रीवादी कविता आणि विज्ञान कविता या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम हायकू हा जो कवितेचा प्रकार आहे त्या प्रकाराबद्दल आपण चर्चा करू. हायकू हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा यापूर्वीही ऐकलं असेल तर आनंद आहे. हायकू हा जापानी प्रकार आहे, जापानी कवितेचा प्रकार आहे हायकू. मराठी साहित्यामध्ये हा प्रकार फारच कमी साहित्यिकांनी हाताळलेला आहे. खूप थोड्या काव्यरचना, खूप कमी संख्येने हायकू मधली काव्यरचना करणारे कवी आपल्याला पाहायला मिळतात. शिरीष पै या कवयित्रीने हायकू हा काव्य प्रकार खूप समर्थपणे हाताळला. त्यांनी आपली स्वतंत्र ओळखच या कवितेच्या प्रकारावरून निर्माण केलेली आहे. म्हणजे शिरीष पै ही कवयित्री हायकू या काव्य प्रकाराने ओळखली जाते. हायकू मध्ये 3 ओळींची रचना असते.
पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत 5 आणि दुसऱ्या ओळीमध्ये 7 अक्षर असतात. अशी एकूण 17 अक्षर या हायकूच्या रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित हायकू हा जगातला सर्वात लहान काव्य प्रकार आहे किंवा लहान काव्य प्रकार आपल्याला म्हणता येईल. या 17 अक्षरांचा जर आपण विचार केला तर त्या कवितेच्या वाचनाबरोबर एक दृश्य आपल्या डोळ्यांसमोर चित्रित होतं. मूलतः जापानी काव्य प्रकार असल्यामुळे हायकू खूप म्हणजे छोटासा कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त झालेला हा काव्य प्रकार आहे. शिरीष पै म्हणतात की जापानी काव्याच्या संकेताप्रमाणे निसर्गातील घटनेशी जेव्हा हायकू संबंधित असतो त्यावेळी तो त्याच्या अस्सल स्वरूपात आपल्याला भेटतो. निसर्गातले एखादे दृश्य किंवा निसर्गात अकस्मात घडलेली एखादी नाट्यपूर्ण घटना कवी बघतो आणि अचानक त्या दृश्याशी किंवा घटनेशी त्याच्या अंतर्मनाची तार जुळून येते. त्या विशिष्ट क्षणांची नोंद कवी हायकूमध्ये करत असतो. अत्यंत मितभाषी आणि बंदिस्त असा घाट असलेला हा काव्य प्रकार जपानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. याच्या रचनात पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा 5 अशी ही रचना असते. जापानी साहित्यामध्ये तानका हा काव्य प्रकार आहे. त्याच्यावरून किंवा त्याच्या प्रभावातून हा हायकू 3 ओळींचा काव्य प्रकार जन्माला आला अशी त्याची कथा सांगितली जाते. हायकू रचनेचा मुख्य विषय ऋतू किंवा निसर्ग हा असतो. निसर्ग प्रतिमातून प्रतीत होणारी अतिशय तरल, चिंतनशील, सूक्ष्म व अनाकलनीय अशी क्षणचित्रे त्याच्यामधून सादर केली जातात. अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये एक शब्दचित्र कवी रेखाटत असतो. ते काहीसे अपुरं अपुरं वाटत असलं तरी त्या शब्दांच्या अल्पाक्षरतेमुळे त्यातली जी संवेदना आहे ती वाचकांपर्यंत पूर्णपणे पोहोचायला मदत होते. एक मोठा आशय त्यातून व्यक्त होतो. कवी मनावर उमटलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला हायकू म्हटलेलं आहे. झेन तत्वज्ञान आणि त्यातून उदयाला आलेली चिनी चित्रकलेची एक शाखा यांचा मोठा प्रभाव हायकूवर आपल्याला दिसून येतो. मराठीतील अत्यंत प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै यांनी मराठी काव्यसृष्टीमध्ये या काव्य प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याचा आशय व तांत्रिकदृष्ट्या हा काव्य प्रकार मराठीमध्ये रुजवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या काही स्वतंत्र व अनुवादित हायकू रचना त्यांच्या काव्य संग्रहामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत.
आठवणी, डोळ्यात तुडुंब पाणी, असं त्यांचं एक हायकू आहे. मराठीमध्ये कवयित्री शांता शेळके यांनी सुद्धा हायकू हा काव्यप्रकार हाताळलेला आहे. पुढचा जो काव्यप्रकार आहे तो आहे विडंबन. एखाद्या विशिष्ट साहित्य प्रकारावर किंवा साहित्यिकाच्या रचनेवर त्याच्यातील अर्थाची किंवा रचनेची मोडतोड करून अत्यंत विरोधाभासात्मक आणि विनोदपूर्ण रचना केली की विडंबन काव्य निर्माण होतं. हे विडंबन काव्य निर्माण करण्यासाठी उपहास शैली, विनोद बुद्धी, घटनेला वैचित्र्यपूर्ण रीतीने मांडण्याची शैली लेखकाकडे असली पाहिजे. एखादी प्रसिद्ध साहित्यकृती किंवा साहित्य प्रकार किंवा रूपबंध याच्या भाषिक, घाटात्मक किंवा वाङ्मयीन संकेताचे अनुकरण, तसेच एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाच्या भाषिक किंवा तांत्रिक लकबीचं अनुकरण विडंबन या प्रकारामध्ये केलं जातं. हे विडंबन सहेतुक आणि बहुशः विनोदी अंगाने साधलेलं असतं. विडंबन म्हणजे गंभीर वर्ण विषयाची तसेच साहित्यिक किंवा त्यांची साहित्यकृती यांची टवाळी करणे नव्हे, तर त्यातून एक निरागस विनोद साधायचा असतो. प्र के अत्रे यांनी झेंडूची फुले या आपल्या काव्य संग्रहातून अनेक गाजलेल्या कवितांवर खुमासदार असं विडंबन काव्य प्रसिद्ध केलं आहे. मराठी साहित्यामधला हा झेंडूची फुले हा एक अपूर्व काव्य संग्रह आहे. ज्या कवितेचं विडंबन करायचं आहे ती कविता मात्र वाचकांना परिचित असली पाहिजे. म्हणजे मूळ कविता वाचकाला माहिती असेल तरच त्या कवितेचा विडंबन केल्यानंतर त्या विडंबनामधला उपहास किंवा विनोद हा वाचकांपर्यंत पोहोचू शकतो. म वा धोंड यांनी यशस्वी विडंबनाकरिता 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे विडंबन साहित्य हे वाचकांना पूर्वपरिचित असावे. हा पूर्वपरिचय साहित्यकृतीच्या किंवा साहित्याच्या श्रेष्ठतेमुळे असेल किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे असेल, पण मूळ कविता किंवा मूळ साहित्य हे वाचकांना माहीत असलं पाहिजे. दुसरं म्हणजे विडंबनकाराला त्या साहित्यकृतीचा तंत्र व त्या साहित्यकाची शैली यांची मार्मिक जाण असली पाहिजे. ही जाण असल्याशिवाय त्याला ते विडंबन करता येणार नाही. आणि तिसरं म्हणजे विडंबनकाराच्या ठिकाणी विनोद बुद्धी असली पाहिजे. विडंबनामध्ये 3 कारणांमुळे विनोद निर्माण होतो. एक म्हणजे विडंबित कृती व विडंबन यांच्या आशयातील विरोध. दुसरे म्हणजे विडंबनातील भाषा आणि आशय यातील विसंगती. आणि तिसरं म्हणजे विडंबनात दिसून येणारे त्या विडंबित कृतीतील व मनुष्य स्वभावातील दोषांचे, व्यंगांचे, उणीवांचे मार्मिक ज्ञान. गंभीर विषयाला एखादी योजलेली शब्द
रचना, वाक्य, वृत्त, शीर्षक इत्यादी सामग्री एकत्र केली की त्यातून हास्य निर्माण करण्याची क्षमता विडंबनात असते. प्र के अत्रेंचं प्रेमाचा गुलकंद किंवा प्रेमाचे अद्वैत हे विडंबन खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही कदाचित ते कधीतरी अभ्यासले असतील. पुढचा जो काव्य प्रकार आहे तो म्हणजे मुक्तछंद. आता मुक्तछंद काय, तर त्याच्या नावातच आहे, जे छंदात बांधलेलं नाही ते मुक्तछंद. कोणत्याही मात्रांच्या नियमापासून मुक्त असा छंद म्हणजे मुक्तछंद. मुक्तछंद म्हणजे कुठल्याही वृत्त, अलंकार यात न बसणारी काव्यरचना. पण याचा अर्थ असा नाही की जे जे गद्य आहे ते सगळं मुक्तछंद, असं याचा अर्थ होत नाही. कवी आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने पण ओळखले जातं. त्यांची कविता आपण आपल्याला अभ्यासाला आहेच. त्यांनी मराठीमध्ये रूढ केलेला हा काव्य प्रकार आहे. कोणतेही जाती, वृत्त अथवा छंदाचं बंधन याच्यामध्ये नसतं. प्रत्येक ओळीच्या शेवटी यमक साधण्याची प्रवृत्ती याच्यात नसते. गेयता त्याच्यामध्ये नसते. त्याची रचना पूर्णतः गद्यात्मक राहते. परंतु त्या गद्यात्मक रचनेला विशिष्ट पद्धतीनं जर आपण वाचलं तर मुक्तछंदासारखी गोडी आणखी कुठेच आपल्याला लाभत नाही. फक्त ती रचना त्या पद्धतीनं लिहिली असली पाहिजे किंवा तशी वाचकाला वाचता आली पाहिजे, सादर करता आली पाहिजे. मुक्तछंदामध्ये म्हणजे प्रतिमा आणि प्रतीकांच्या साह्यानं कवितेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य साधलं जातं, ते म्हणजे अल्पाक्षर रमणीयता. विशिष्ट शब्दांवर आघात देऊन लयबद्ध पद्धतीने त्याचा सहजोच्चार केला की त्यातून मुक्तछंदाची जी कविता आहे ती अत्यंत परिणामकारकपणे सादर केली जाते होते. मुक्तछंद गेय जरी नसलं तरी बऱ्याच कवींच्या मुक्तछंदात्मक कविता या गीताच्या रूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. मराठीमध्ये अनेक कवींनी हा प्रकार समर्थपणे हाताळलेला आहे. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी अनेक प्रवाहातील कविता मुक्तछंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बासी मर्ढेकरांनी यमक आणि अलंकाराचं बंधन नसलेल्या भाव प्रकट करणाऱ्या पद्यास मुक्तछंद म्हटलेलं आहे. मुक्तछंद कवितेमध्ये कवी ग्रेस यांचाही मोठ्या सन्मानाने उल्लेख केला जातो. मुक्तछंदाबरोबर अनेक कवितेचे प्रकार
मराठी कवितेत हाताळले गेले. त्यातले सर्वचे सर्वच प्रकार आपल्याला चर्चेला घेणं शक्य नाही, परंतु त्या वेगवेगळ्या काव्य प्रकारांनी मराठी कवितेचं जे दालन आहे ते समृद्ध केलं एवढं निश्चित. जसे स्वरूपानुसार कवितेचे प्रकार पडलेले आहेत तसे आशयानुसार पण प्रकार पडलेले. त्यात ग्रामीण कविता, दलित कविता, आदिवासी कविता, स्त्रीवादी कविता, विज्ञान कविता हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातल्या ग्रामीण कवितेकडे आपण येऊ. मराठी साहित्यात एकोणीसशे 75 नंतरच्या कालखंडामध्ये ग्रामीण कविता मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. एकोणीसशे 75 ते 80 नंतर शिक्षणाचा झालेला प्रसार आणि शिकून मोठी झालेली पहिली पिढी म्हणजे 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू झालं. ग्रामीण व गरीब शेतकरी कामगारी वर्गातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शिक्षण मिळू लागलं. ही मुलं पदवीधर होऊ लागली. या मुलांनी ग्रामीण आणि दलित जीवन जे मराठी साहित्यामध्ये त्या काळात अपवादानच दिसत होतं, त्या ग्रामीण आणि दलित जीवनातल्या समस्या आपल्या साहित्यातून मांडायला सुरुवात केली. आपल्या अवतीभोवतीचं कृषी जीवन ग्रामीण साहित्यामध्ये मांडलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मभान जागृत केलेला जो दलित समाज आहे त्यांच्या समस्या दलित साहित्यातून व्यक्त व्हायला लागल्या आणि तिथून मग ग्रामीण आणि दलित साहित्याचा उदय झाला. ग्रामीण कवितेमध्ये ग्रामीण या भौगोलिक भाषिक साहित्य परंपरेचा संदर्भ, कृषी प्रधान जीवनाचा संदर्भ निर्देशित होत असतो. ज्या कवितेत ग्रामीण जनजीवनाचे चित्रण ग्रामीण संवेदनशीलतेने केलेले असते तिला ग्रामीण कविता म्हटले जाते. त्या कवितेत खेड्याशी संलग्न असलेले कृषी जीवन, खेड्यातील जनजीवनाचे दुःख, हर्ष, दारिद्र्य, रूढी, परंपरा, संस्कृती या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. शेती हे ग्राम संस्कृतीचा व्यवच्छेदक लक्षण आहे. गावगाड्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती ही शेतीशी जोडलेली आहे. विश्वास जहागीरदार म्हणतात की ग्रामीण कविता म्हणजे ग्रामीण संवेदनशीलतेने घडवलेली कविता. कलावंतांची संवेदनशीलता म्हणजे अनुभव घेण्याची त्याची पद्धती, बाह्य वास्तव, सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल विशिष्ट जाणीवा निर्माण करत असते आणि त्या जाणीवा कवितेच्या मुळाशी असतात. या जाणीवा व्यक्त करणारी कविता जी आहे ती ग्रामीण कविता. शहरी मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या, महानगरामध्ये राहणाऱ्या
लोकांना, ज्यांना ग्रामीण जीवनातल्या अनुभवाची, ग्रामीण जीवनातल्या समस्यांची जाणीव नव्हती, त्या सर्वांना ती जाणीव करून देण्याचं काम ग्रामीण कवितेने केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या दुःखपूर्ण आयुष्याची, त्यांच्या श्रमाची जाणीव ग्रामीण कवितेतून सर्वांना 1960 नंतर व्हायला सुरुवात झाली. ग्रामीण साहित्याची चळवळ जेव्हा निर्माण झाली तेव्हा या चळवळीने सुरुवातीपासूनच एक व्यापक भूमिका स्वीकारली. ग्रामीण समाजातील एकूण लोकांना, सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण साहित्याची निर्मिती झाली आहे. आनंद यादव म्हणतात की ग्रामीण समाज व्यवस्थेशी, एकूण भारतीयांच्या ग्रामीण जीवनाशी हे साहित्य निगडित आहे. या समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांपासून तो अस्पृश्य आदिवासी पर्यंत सर्व जाती जमातींची समाज रचना अभिप्रेत आहे. या सर्वांची संवेदना ज्यामध्ये व्यक्त होते ते ग्रामीण साहित्य. पुढे वासुदेव मुलाटे, नागनाथ कोतापल्ले आणि इतर अनेक लोकांनी ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये आपला दृष्टिकोन व्यक्त केला. ग्रामीण कवितेमध्ये मुख्यतः निसर्ग चित्रण, निसर्ग प्रतिमांचं मानवीकरण, शेतकरी व कामकरी यांचं कष्टमय जीवन, त्यांच्या जगण्यातल्या समस्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या घोषणेमुळे शहरी भागातील समाज सुधारक, विचारवंत, साहित्यिक खेड्याकडे वळाले. साम्यवादी, समाजवादी विचारसरणीने ग्रामीण भागातील लोकांचे महत्व अधोरेखित केले. ग्रामीण कवी अस्सल ग्रामजीवन ग्रामीण काव्यातून व्यक्त करू लागले. पुढच्या काळात आनंद यादव, नाधो महानोर, सरोजिनी बाबर, पुरुषोत्तम पाटील, एकनाथ देशमुख यासारख्या कवींनी, लेखकांनी ग्रामीण कवितेला वास्तवाचं अधिष्ठान दिलं आणि ग्रामीण साहित्याची चळवळ मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्यामध्ये फुलू लागली, बहरू लागली. आज मराठी साहित्यात इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, दासू वैद्य, प्रकाश किनगावकर या सगळ्या लोकांनी ग्रामीण कवितेतून ग्रामजीवन, शेतकरी जीवन, त्यांचे प्रश्न या सर्वांची मांडणी केलेली आपल्याला वाचायला मिळते. मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ही मांडणी झालेली आहे. पुढची जी कविता आहे ती आहे आदिवासी कविता. आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक प्रश्नांची मांडणी करणारी
आदिवासी समूहाचे दुःख, वेदना, त्यांचे प्रश्न समर्थपणे मांडणारी कविता म्हणजे आदिवासी कविता. शिक्षणाचे आणि प्रबोधनाची चळवळ जशी जोर धरू लागली, ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगा घरोघरी आली, तसं प्रत्येक समूहातील जी पहिली पिढी आहे ती पिढी शिकल्यानंतर त्या पिढीला आपल्या समूहाचे प्रश्न, आपल्या समूहाच्या समस्या हे समजू लागलं. आपल्यावर कसा अन्याय होतोय, कसा अत्याचार होतो आहे, कोण आपलं शोषण करत आहे, कोणत्या स्तरावरून आपलं शोषण करतंय, आपलं संघर्षमय जीवन कसं आहे, हे जसं त्यांना समजलं याची जाणीव त्यांना शिक्षणामुळे झाली. आणि म्हणून त्यांनी हे सगळं आपल्या कवितेतून मांडायला सुरुवात केली. आदिवासी कवितेविषयी डॉक्टर विनायक तुमराम म्हणतात. डॉक्टर विनायक तुमराम हे खूप प्रसिद्ध आदिवासी समीक्षक आहेत. आदिवासी साहित्याबद्दल त्यांनी खूप लेखन केलेलं आहे. स्वतः आदिवासी असल्यामुळे आदिवासी समूहाचे जे त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांना खूप जवळून परिचित आहेत. ते म्हणतात की आदिवासी जीवन, त्याचा धर्म, त्यांची अर्थपूर्णता, त्यांची अर्थपूर्ण संस्कृती, त्यांच्या देवदेवता, त्यांच्या बिकट आणि विक्राळ समस्या, त्यांच्या प्रश्नांची उकल करताना आदिवासी कविता आढळते. स्वजनांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समकालीन समदुःखी समूहांचाही ती कैवार घेते. असे आदिवासी कवितेचे स्वरूप आहे. आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वेगळेपण जपून अंतर्मुख करणारे विश्व रेखाटून हजारो वर्षांपासून होणारा अन्याय, अत्याचार, उपेक्षा, व्यथा, वेदना, भूक आदिम घटकांच्या सहाय्यानं अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषा शैलीमध्ये आदिवासी कविता व्यक्त झालेली आहे. विनायक तुमराम, भुजंग मेश्राम, उत्तमराव धोंडगे, वाहरू सोनावणे, सुनील कुंबरे, चामुलाल राठवा, कुसुम अत्राम या अनेक कवींनी आदिवासी कविता लिहून आदिवासी जीवन विश्व रेखाटलेले आहे. साठोत्तरी कालखंडामध्ये ग्रामीण आणि आदिवासीच्या बरोबरीने एक मोठा साहित्य प्रवाह उदयाला आला आणि तो म्हणजे दलित कविता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विचारांचा ठसा घेऊन दलित कविता पुढे आली आहे. दलित जीवन विषयक प्रश्न, समस्या, जात वास्तव, हजारो वर्षांपासून होत आलेली दलितांची उपेक्षा, त्याचं जीवन, दुःख, दारिद्र्य, अज्ञान यांची अत्यंत विद्रोही मांडणी दलित कवितेमध्ये आपल्याला दिसते. दलित साहित्याचं तत्वज्ञान ज्या चतुश्रुतीवर आधारित आहे, वेदना, विद्रोह, नकार आणि विज्ञान निष्ठा, तेच दलित कवितेचं पण तत्वज्ञान आहे. किसन फागुजी बनसोडे, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, वामन निंबाळकर, दया पवार, मल्लिका अमर शेख, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर
हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, त्र्यंबक सपकाळे, प्रज्ञा लोखंडे या सर्व दलित कवींनी मानवतावादाचा पुरस्कार करणारी दलित कविता मोठ्या प्रमाणात लिहिली. दया पवार म्हणतात की दलित साहित्यातील फार मोठी जागा या कवितेनं व्यापली आहे. दलित साहित्यामध्ये दलित आत्मकथन आणि दलित कविता हे दोन प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर लिहिले गेलेले. तुलनेने दलित कादंबरी, दलित नाटक आणि दलित कथा या कमी लिहिल्या गेल्या. पण आत्मकथन आणि कविता यांनी जी क्रांती समाजामध्ये घडवून आणली, म्हणजे साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध कसा असतो हे दलित साहित्याचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल. गेल्या 3 दशकात दलित साहित्यात लक्षणीय काव्यलेखन करणारे अनेक कवी दिसून येतात. त्यात नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, केशव मेश्राम हे कवी खूप महत्वाचे कवी. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये दलित स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त दबलेली होती. दलित स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारे काही मोजके संग्रह हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, प्रज्ञा लोखंडे यांनी लिहिलेले आहेत. लोकभाषा, लोकजीवनातील म्हणी, प्रतिमा, नवीन मिथक यांच्या उपयोगामुळे आजकालच्या मराठी कवितेत दलित कवितेचं वेगळेपण उठून दिसतं. नामदेव ढसाळांचा गोलपिठा, वामन निंबाळकरांचा गावकुसाबाहेरच्या कविता हे काव्यसंग्रह जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं दलित समूह आपलं आयुष्य जगत होता आणि त्याच्या विद्रोहाचं स्वरूप कसं होतं. म्हणजे दलित समूहाचं गावकुसाबाहेरचं जगणं समजून घ्यायचं असेल तर वामन निंबाळकरांची कविता वाचावी आणि त्या गावकुसाबाहेरच्या जगण्यातून निर्माण झालेला विद्रोह जर समजून घ्यायचा असेल तर नामदेव ढसाळांची कविता वाचली पाहिजे. अत्यंत अंतर्मुख करणारी नामदेव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे. दलित कविता ही दलित शोषित समाजाच्या व्यथा वेदनेचं सजग भान ठेवून जन्माला आलेली कविता. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा या कवितेला लाभल्यामुळे या दोनही समाज सुधारक माणूस केंद्री होते आणि म्हणून त्यांची प्रेरणा लाभल्यामुळे ही कविता सुद्धा माणूस केंद्री झाली. माणसाशी माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, त्यासाठी समताधिष्ठित समाज रचना निर्माण झाली पाहिजे ही जाणीव अत्यंत संवेदनशीलपणे दलित कवितेनं व्यक्त केलेली आहे. पुढे स्त्रीवादी कविता. स्त्रीला आलेलं जे आत्मभान होतं ते 1975 या सालानंतर जगभर ज्या फेमिनिस्ट चळवळी सुरू झाल्या त्या चळवळींच्या पार्श्वभूमीवर 1975 नंतर आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आले स्त्री जीवन विश्वामध्ये. स्त्रीला जे आत्मभान आलं ते कवितेतून मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त झालेलं. स्त्रियांवर झालेले अन्याय, अत्याचार, जुलूम तसंच त्यांना कौटुंबिक सामाजिक जीवनामध्ये मिळणारी दुय्यम वागणूक
पितृसत्ताक जीवन पद्धतीनं त्यांच्यावर लादलेलं कनिष्ठत्व आणि त्यांच्या जीवनाची झालेली एकूण उपेक्षा या संदर्भात विद्रोह करणारी आणि सर्व मानवांचा समतेचा आग्रह धरणारी कविता म्हणजे स्त्रीवादी कविता. स्त्री पुरुष समानतेची पातळी जेव्हा समाज गाठेल तेव्हा स्त्रीची अवस्था दुय्यम असणार नाही. त्यामुळे प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध स्त्रीनं समर्थपणे उभं राहणं गरजेचं आहे, हा संदेश स्त्रीवादी कविता देते. स्त्रीवादी कविता परंपरेला नाकारणारी, माणसांच्या संबंधातील चिकित्सा करणारी आणि स्त्री मुक्तीचे गीत गाणारी संवेदनशील कविता आहे. स्त्रीच्या वेदनेचे, पुरुषाच्या मानसिकतेचे आणि आदिम काळापासून स्त्रीत्वाच्या वाट्याला आलेल्या संघर्षाचं चित्रण मोठ्या प्रमाणावर या कवितेतून आलेलं आहे. जर्मेन ग्रियन, बेट्टी फ्रीडन, केट मिलेट, सिमॉन द बोवा या पाश्चात्य स्त्री सुधारकांच्या साहित्यातून, कर्तृत्वातून, कार्यातून प्रेरणा घेऊन भारतात स्त्रीवादी चळवळ सुरू झाली. पारंपरिक संकेतांना, समजुतींना, दंतकथांना नाकारून स्त्रीवादी मूल्यांची जोपासना या चळवळीनं स्त्रीवादी कवितेच्या रूपात केली. रजनी परुळेकर, नीरजा, अश्विनी धोंगडे, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, आसावरी काकडे, अनुराधा पाटील या सगळ्या कवयित्रींनी स्त्रीवादी कविता एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. पुढचा आपल्या विवेचनातला शेवटचा कवितेचा प्रकार म्हणजे विज्ञान कविता. विज्ञान साहित्य मराठीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात लिहिलं गेलेलं आहे. विज्ञान साहित्याची निर्मितीच मराठी साहित्यात उशिरा सुरू झाली. विज्ञान हे मानवी जीवनाला जसं वेढून असतं त्याचं चित्रण या साहित्यामध्ये आलेलं आहे. विज्ञानाची विविध रूपे, नवे नवे शोध, त्यामुळे आपलं सुसह्य झालेलं मानवी जीवन, विज्ञानातील नवनवीन प्रगतीचे कल्पनारंजन, त्यातील विचार आणि सिद्धांत यांचा माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम आणि मानवी नातेसंबंधांचा आणि अस्तित्वाचा सर्जनशीलतेनं घेतलेला वेध विज्ञान साहित्यातून प्रकट होतो. विज्ञानाची एखादी संकल्पना, सूत्र, घटना वैज्ञानिक प्रतिमा प्रतीकांमधून कल्पनेच्या साहाय्याने सांगितली जाते. तिला विज्ञान कविता म्हटलं गेलं पाहिजे. किंवा कवीचा अनुभव एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेतून, सूत्रातून, घटनेतून, वैज्ञानिक प्रतीकांमधून आविष्कृत झाला की त्याला विज्ञान कविता म्हणावं, असं डॉक्टर वंदना लव्हाळे यांनी आपल्या द्विदल या समीक्षा ग्रंथात म्हटलेलं. विज्ञानाला मूळ गाभा मानून विज्ञानाचा व मानवी जीवनाचा भविष्यकालीन अथवा समकालीन संदर्भ विज्ञान कवितेतून होतो. डॉक्टर फुला बागुल यांनी वासी मर्ढेकर, विंदा करंदीकर, बालकवी, केशवसूत यांच्याबरोबरच नारायण गरज, ऋताली प्रभुदेसाई, वसंत चिपळूणकर तसेच विद्युल्लता अकलूजकर, भालबा केळकर यांनी ज्या काय विज्ञान कविता लिहिल्या त्या नोंदवून शिरीष देशपांडे या लेखकाच्या विज्ञान कवितांचा परामर्श घेतला आहे. या विज्ञान कवितांमध्ये अवकाशाशी संबंधित, तंत्रज्ञानाशी संबंधित, रसायन व भौतिक शास्त्राशी संबंधित विविध वैज्ञानिक सूत्रे आणि प्रयोग
विज्ञाननिष्ठ प्रतिमा आणि प्रतीक इत्यादी बाबी आपल्याला आढळतात. मराठी साहित्यामध्ये विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी या बऱ्यापैकी लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र विज्ञान कविता अत्यल्प लिहिली गेली. त्यामुळे विज्ञान कविता हा काही जास्त प्रसिद्ध असा साहित्य प्रकार नाही. परंतु आज त्या संदर्भात लेखन होऊ लागलेलं आहे. म्हणून कवितेच्या प्रकारामध्ये विज्ञान कवितेचा अंतर्भाव करणं मला गरजेचं वाटतं. अशा पद्धतीनं कवितेच्या या काही प्रकारांचा परामर्श आपल्याला घेता येईल. या पलीकडे सुद्धा कवितेचे अनेक प्रकार आहेत, परंतु सर्वच प्रकार आपल्याला चर्चेला घेणं शक्य नाही. म्हणून आपण इथे कवितेचे प्रकार या मुद्द्याची चर्चा थांबवतो आहोत. पुढच्या तासाला आपण पुढच्या घटकाकडे बोलूया.